काल राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारीत आधीपासून होतो पण आता भाजपच्या कमळ या चिन्हावर ही निवडणूक लढवणार. तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का, निवडणूक लढवणार आहेत का? आता भाजपने शब्द दिलाय का? अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे, त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवतो. पण काय जबाबदारी काय पार पाडणार, कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत. कार्यकर्त्यांसाठी सूचना आहे, त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा. अरे घेणार आहेत जेवण करून, थांब जरा 2 मिनिटं. अरे जात नाही कुठं. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि केडर सोबत घेऊन त्यांचं आमचं युनिट हे मिळून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक. नाही योगेश सर, एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय खुश झाले ते आम्हाला सांगा ना. जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे. आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचं काही कारण होते, आले असं मोकळा श्वास घेतले.